खोरा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू ज्याने कित्येक वर्ष या पिसोली गावाची सेवा केली, रेग्युलर क्रिकेटून आता 40+ माध्यमातून देखील सेवा सुरू करतोय. या मैदानावर जर आपण बघितला, विचार केला, जगदीश पाटील तब्बल 70 कटआउट लागलेत. म्हणजे ज्याचं आपल्याला मोलाचं सहकार्य झालंय त्यांचे आपण एकदा कटआउट्स पाऊट्स कळत नकळत ज्यांनी मदत केली त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो आणि मैदानाकडे घेऊन चालतोय. तर पहिलं षटक घेतोय शरद. स्ट्रायकरला आपण बघितलं तर सुनील भोईर, नोस टाकला कोमल भोईर. ही दोन भोईरबंदींची जोडी आपण पाहू शकता. ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट पॉईंट लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेटला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. यावेळेला मिड ऑनला थोडंसं डीप मध्ये एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, ऑफ साइडला शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्रक्षण, पॉईंट एक कव्हर्सला आणि एक क्षेत्रक्षण मिड ऑफला आपण नवनाथला पाहू शकता. एस गेम प्ले 9:40 आणि 55 सेकंद. पहिला चेंडू शरद, पहिला चेंडू. यावेळेला आपण बघितलं तर लेग स्टंप सोडून जाणारा पंच वाईड चिकून करतात. सकाळच्या सत्रामध्ये आपण इथं पक्षाच्या पंखाप्रमाणे आपले हात फैलवतात ते म्हणजे आपण बघितलं संतोष उर्फ बाळू आणि अव्वंत धावेने खातं उघडतं पिशोली संघाचं. धावसंख्या धावफलकाती 1. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला शरद म्हात्रे राईट अप ओव्हर तिकडे मार्क. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट राईट, 2 क्षेत्र गॅप मधनं आउटफील्ड पास आहे. क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतो. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले, क्लासिकल आउट ड्राईव्ह बघायला मिळाला जगदीश पाटील. तो चौकार आलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह मिडापाने एक्स्ट्रा कव्हरला बीट करून दिलं. जगदीश पाटील आउटफील्ड किती फास्ट आहे बघा. चेंडू निघाला एकदा बॅटच्या संपर्कातून आणि जर क्षेत्रक्षणाला बीट केलं की चौकार मिळतोय. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 5. खूप चांगली सुरुवात शरद. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. यावेळेला चेंडू बराच वेळ हवेत होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. शरद थोडासा उशीर घेतो यावेळेला. अरे विकेट कुणाची मिळाली असती तर आपण म्हणतो सुनीलची मिळाली असती. लेगबाच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता 6 धावा. एक चांगली सुरुवात केले. खास करून सुनील आणि कोमल हे दोन प्रमुख फलंदाज त्या संघाचे आधारस्तंभ आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. तिचे आपण पाहू शकता चिऊ साऊंड सिस्टीम, प्रतीक चौधरी काटे आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आत्ताच ज्याने मॉनिटर आपले मोबाईल ऑन केले त्यांच्या माहितीसाठी पहिला सामना आहे पिसोली 40+ विपक्ष देवीचा पाडा 40+. टॉस जिंकला देवीचा पाडा 40+ संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा आपण म्हणजे तर निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं बॅटिंगसाठी गावदेवी पिसोली 40+ संघाला. कोमलसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला ऑन साइडला शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड ऑनला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला आपण पाहू शकता कैलासला आपण पाहू शकता. शरद पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. डॉट चेंडूची समाप्ती. अशोक पाटील अशाच प्रकारचं जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करताना तेव्हा गोलंदाजाला मात्र खूप बरं वाटतं आणि नंतरचा चेंडू तो आणखीन चांगल्या प्रकारे टाकण्याचा प्रयत्न करतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर शरद राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला कोमल. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातो यावेळेला पंचांचा इशारा काय तो पाहायचाय. षटकार. थोडासा शॉर्ट आणि वाईड चेंडू होता. जगदीश पाटील किती प्रहार केला बघा. एक प्लायटेड षटकार बघायला मिळाला. फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता. यावेळेला अशोक पाटील आम्हाला माहिती देताना दुहेरी अंकामध्ये 12 धावा. सकाळचं सत्र थोडंसं अंधारमय आपण दुःखमय वातावरण बघायला मिळतं. जगदीश पाटील खूप चांगलं मैदान आहे. खऱ्या अर्थाने ग्रामस्थांना देव तेवढं धन्यवाद कमी आहे. समोर जर बघितलं आपल्याच व्यासपीठाच्या मागे तर बाळेगावचा प्रसिद्ध गणपती मंदिर, स्वयंभू गणपती मंदिर, त्याचं देखील आपण दर्शन करू शकता. बघा प्रेक्षकांना विनंती करतोय आपल्या 4 व्हीलर बाईक्स आपण व्यवस्थित पार्क करा जेणेकरून कोणत्या प्रकारचा व्यत्यय येणार नाही रहदारीसाठी आणि आपण त्या खेळाडूंसाठी देखील. पुणे शरद थोडासा महागडा ठेवतो या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईकला कोमल भोईर. चेंडू ऑन साइडला स्वीटली टायमिंग. क्षेत्ररक्षक तिथे आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत नाही यावेळेला. प्रयत्न केले होते पण आमच्या आयोजकांचा इशारा षटकार. काय नजाकत आहे जगदीश पाटील. स्वीट साऊंड बॅड मधनं ऐकायला आला
आणि सलग 2 चेंडू होते, 2 षटकार. राजूने प्रयत्न केले पण त्यांना बीड करून चेंडू गेला यावेळेला मिडविकेट सीमारेषा पार. पुढे त्या शरद गोलंदाजी मार्कवर सायकला कोमल. हा चेंडू यावेळेला खोदून काढला, ऑन साईडला चेंडूला टर्न केलाय, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1 धाव इथे कंप्लीट केले होते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता 19 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात केली आहे पिसोली 40+ संघाने. यापेक्षा चांगली सुरुवात काय असणार आहे अशोक पाटील? खरे विकेट देखील गेला नाही आणि पहिल्या षटकात प्रमुख गोलंदाज शरद वरती हल्ला चढवला. डीजे त्यात कोमलने जबरदस्त बॅटिंग केली, आक्रमक बॅटिंग केली. आज ऑफिशियल गुणलेखक अशोक पाटील देखील स्वागत आहे अशोक आपलं देखील. तर पाहिजे दुसरं षटक कोण घेऊन येते यावेळेला? एक अतिशय चांगला गोलंदाज मधू येतोय, मधू महात्रे. काल देखील या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. आपण तर निर्जाच्या स्पर्धेमध्ये पण संघ आपण तिसऱ्या फेरीत पराभूत झाला तर काही हरकत नाही. क्रिकेटमध्ये जय पराजय होतच असतात. जसं जसं तुम्ही स्पर्धा खेळाल तसा तसा अनुभव येईल. रबर बॉलच्या स्पर्धा अक्षरशः गाजवल्या त्या संघाने. सायकल कोमलला आपण पाहू शकता ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला क्षेत्रक्षण, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण, शॉर्ट लेगला एक क्षेत्रक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट मिड ऑनला एक क्षेत्रक्षण. मधू गोलंदाजी मार्कवर वडवली एंड करून. हा चेंडू यावेळेला झेल ड्रॉप होते आणि थर्डमॅन बीट. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. शरदने आणि चेंडू झेल सुटल्यानंतर देखील सीमा पार गेला जगदीश पाटील. आउटफिट बघा किती फास्ट आहे. जर शेतशाला चकवलं चेंडूनी तर मात्र आपण बघतो सीमारेषा पार. राजू काठे देखील आपण पाहू शकता सीमारेषेवर तैनात आहेत. हा चेंडू ऑन साईडला टायमिंग चांगलं होत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, विलास चूक करणार नाही. बिग विकेट. कोमल भोईर बॅक टू पवेलियन. मधूला मिळणारी महत्वपूर्ण सफलता. विलासने काल देखील बघितलं तर मोठ्या गावच्या एका गोलंदाजाने योगेशने हॅट्रिक पूर्ण केली. त्यांना बॅट देखील दिले. त्यांनी बऱ्याचशा 3 ते 4 बॅटेस आणल्या आहेत काश्मीरवरनं. निलेश येतोय, निलेश पांचाळ येतोय. चांगली बॅटिंग केली, थोडीशी घाई केली मित्र म्हणा अशोक पाटील की दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी बघितली खूप चांगली या संघाकडे. भरपूर ऑप्शन देखील आहेत. तर लहू पाटील आले त्यांचं देखील मी व्यासपीठावर स्वागत करतोय. दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर धावसंख्या धावफलका आपण पाहू शकता 23 धावा, 1 गडी बाद. आता स्ट्रायकरला फलंदाज निलेश आला पाहिजे. निलेश कशा प्रकारे बॅटिंग करतो? निलेशसाठी क्षेत्रक्षण पाहू शकता आपण. शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्रक्षण, बॅकवर्ड पॉईंट, डिपिश पॉईंट, कव्हर्सला क्षेत्रक्षण. हा चेंडू लेट कट करतो, जेंटल टच बघायला मिळाला यावेळेला. नवनाथला बीट करतोय, आउटफील्ड पास आहे. चेंडू जातो थर्डमॅन सीमारेषा पार, दणदणीत चौकार. संगीत ऐकलं जातं, कोळी गीतं ऐकली जातात. जगदीश पाटील जेव्हा हे कोळी गीतं लागतात ना तेव्हा मात्र आपोआपच आपले पाय थरायला लागतात, ठेका धरायला लागतात. जबरदस्त डीजे मास्टर, धन्यवाद तुमचं देखील प्रतीक. सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली बॅटिंग केली जाते. लेट कट बघायला मिळाले. थर्डमॅन आधी आपण येतोय, गलीच्या मधून चेंडूला काढला मधू.
हा चेंडू खूप चांगला होता, ड्राईव्ह केला यावेळेला कार्पेट ड्राईव्ह बघायला एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 10 फलकाती 28 धावा, एक गडी बाद. खूप चांगली बॅटिंग केली जाते पिशोली 40 प्लस संघाच्या माध्यमातून. नाणेफेकी गमावली आहे पण इथं चांगली बॅटिंग करतात इथून. यानंतर मॅच असणारे बेतोडे विपक्ष असदे 40 प्लस. असदे म्हटलं तर आमचे साथी समालोचक नितीन काळन आणि केशव काळनचं हे गाव. तर गोलंदाजी मार्कवर मधू स्ट्रायकरला डावखुरा फलंदाज, त्यामुळे क्षेत्ररक्षण बदल. शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड विकेट. एक क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये देखील आपण पाहू शकता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केलं जाते. मधू हा चेंडू यावेळेला आपण दिशा दिली फक्त ऑन द टोस खेळल्यात. यावेळेला थोडासा चेंडू पडल्यानंतर टेकअप झालाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक गडी बाद, 29 धावा. खूप चांगली धावगती राखली आहे. सुनील खूप चांगला क्रिकेट खेळतोय बघा, शांत डोक्याने क्रिकेट खेळतोय. ओरपीच शॉर्ट पिच चेंडू आला तर त्याला प्रहार करतोय. चांगल्या चेंडूला सन्मान देतोय. अशोक पाटील हेच तरी चांगल्या फलंदाजाची निशाणी आहे. पुढे तर मधू गोलंदाजी मार्कवर. डाव्याने उजव्या हाताने जोडी असल्यामुळे मैदानात पंचांना देखील भरपूर कसरत करावी लागते. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिड ऑनला क्षेत्ररक्षण. हा चेंडू ऑन साईडला हुक केलाय. चेंडू चाललाय वेगाने. यावेळेला लॉंग लेट सीमारेषा पार, चौकार. अशोक पाटील पहिल्या पॉवर प्ले मध्ये 19 धावा, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 14 धावा. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 33-16 5च्या सरासरी धावा कुठल्या. जबरदस्त बॅटिंग केली होती दोन फलंदाजांच्या माध्यमातून. तर कोमल बाद झाल्यानंतर बघितलं तर निलेशने देखील आक्रमण सुरू केलंय. ऊन देखील चांगल्या प्रकारे आलाय. लख सूर्यप्रकाश आपण पाहू शकता. क्रिकेटसाठी पोषक असं वातावरण आपण पाहू शकता. बेतोडे संघ देखील इथे दाखल होत आहेत. म्हणतो सोपान पाटील आल्यात, ते देखील इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर प्रदीप म्हात्रे येतो. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू, तेवढाच चांगला यष्टीरक्षक, तेवढाच चांगला फलंदाज, तेवढाच चांगला गोलंदाज. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे. जे धावगती वाढलेली आहे तिला मात्र कमी करावे लागणार आहे. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. फॉर्च्यून इव्हेंट म्हणजे आपण म्हणजे आमचे मित्र कृष्णा या वाहिनीचे प्रमुख आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कोच आपण पाहू शकता देवीचा वाडा 40 प्लसचे सिबू म्हात्रे थोडेसे नाराज आहेत, चिंताग्रस्त आहेत. खरं का धावा भरपूर आल्या. शरद प्रमुख गोलंदाजावर हल्ला चढवला गेला. आता प्रदीप पायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, वापसी करतोय का पायचंय. वापसी करण्याची क्षमता आहे आणि ती क्षमता आता मात्र पेश करावी लागणार आहे. स्ट्रायकरला फलंदाज सुनील भोईर, एक अतिशय चांगला फलंदाज. मैदानाच्या बाहेर अतिशय शांत स्वभावाचा खेळाडू, पण मैदानात मात्र रुद्ररूप धारण करणारा खेळाडू. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण, वडिश लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. प्रदीप गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खूप चांगला होता. फुल लेंडीचा चेंडू यावेळेला सुरेख चेंडू होता. बघा किती वेगाने आले अशोक पाटील. यावेळेला चेंडूला फीड केला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. सुनील सारख्या फलंदाजाला शांत ठेवण्याचं काम केलं जातं यावेळेला. पुढे गोलंदाजी मार्कवर प्रदीप म्हात्रे राईट आर्म राऊंड देखील मारा करतो. एक MSCPचा चांगला कर्मचारी देखील आहे. लाईट विभागात सातत्याने काम करत असतात. पण प्रदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. हा चेंडू यावेळेला उंच गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. अप्रतिम असं वाटलं होतं की अप्रतिम झेल होईल. प्रयत्न केले होते पण त्यांना बीड करून चेंडू जातो. यावेळेला राजू कटे आम्हाला इशारा करा. षटकार. लगेच निर्णय दिला. कारण का प्रत्येक आयोजक आहेत त्यांच्यावरती जबाबदारी आहे. सीमेवरची तैनात आहेत, स्वतः तैनात आहेत. म्हणजे कोणत्या प्रकारची तुम्हाला आपण जो निर्णय तो लगेच मिळेल. धावसंख्या 39. अशोक पाटील आपण म्हणजे समोरचा एंड आहे ना थोडंसं आपण तर शॉर्ट बाउंड्री मला असं वाटतं, पण बाकीची जर आपण बाउंड्री बघितली तर मला तर 70च्या पुढे असणार आहे.
थोडासा चेंडू मला वाटतं ओलसर झाला असावा कदाचित. चुना लावला जातो कारण की पहिल्याच आपण तर मॅचमध्ये तुम्हाला नवीनच चेंडू मिळणार आहे. पण नंतरच्या मॅचमध्ये आपण जर बघितलं तर 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर नवीन चेंडू मिळणार आहे. त्यानंतर जुना चेंडू मिळणार आहे 2 षटकानंतर. नक्कीच अशोक पाटील आपण बघितले तर जेव्हा क्षेत्ररक्षक रिदममध्ये फील्ड करायला असून त्याला सुचत नाही की मी काय करतोय आणि त्याच्यातून झेल सुटला जातो किंवा चेंडू पकडला असेल तर तो बाउंड्रीच्या बाहेर फेकायच्या आधी बाउंड्रीच्या आपण आतमध्ये फेकत नाही, तो बाहेरच फेकतो. पुढे तर प्रदीप गोलंदाजी मार्गावर धावसा काय 39. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. ड्रिंक्स ट्रॉली देखील तयार ठेवायची. प्रदीप गोलंदाजी मार्गावर राऊंड तिकडे मारा करतो आमच्या समालोचक कक्षा एंडकडून. हा चेंडू यावेळेला उंच आहे, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप करतो यावेळेला. प्रदीपच्या गोलंदाजीचा झेल सोडलाय. यापेक्षा सोपा झेल काय असणार अशोक पाटील. पण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना, कारण कधी कधी सोपे झेल सोडले जातात आणि अवघडातील अवघड झेल सोडलं जातं. मला वाटतं संघनायक देखील आहे. थँक्यू. तर या दरम्यान पाहतो आमचे नारिवली गावचे किसन घोरपेकर यांचं आगमन झालं आणि त्याचबरोबर बाळगावचे सकाराम मामा दिवेकर हे सुद्धा उपस्थित आहेत या मंचावरती. स्वागत आहे आपलं. नक्कीच लक्ष्मण दादा या. आपण आता संदीप आणि लक्ष्मण म्हणजे बाबा दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. एक क्रिकेट प्रेमी, एक क्रिकेट दर्दी मी नक्कीच म्हणेल त्यांना. पुढे प्रदीप गोलंदाजी मार्कवर सायकला निलेश. हा चेंडू ऑन साइडला फ्लिक केला, बॉटमॅनचा सुरेख वापर केलाय, चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सीम आरशापार दणदणीत चौकार. काय बॅटिंग केली जाते दोन्ही संघाच्या, दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. अशोक पाटील दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. धावसंख्या 10 फलकरती 40+ होत आहेत. 43 धावा आपण पाहू शकता. अशोक पाटील आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. एक ऑफिशियल गुणलेखक आहेत. आज थोडीशी तब्येत देखील त्यांची खालावली पण नाही. त्यांनी सांगितलं अजोकांना जो मी शब्द दिलाय तो शब्द पूर्ण करणार आहे. 44 झालेत, सॉरी. चेंडू यावेळेला बॅकफुट जाऊन आपण म्हणले तर खेळलाय. चेंडूला गॅप आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. डीप लॉंग आपला आपण म्हणले तर विलास आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता यावेळेला 46 धावा आपण पाहू शकता. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. निलेश खूप चांगली बॅटिंग करतोय. रट्टम ओर तिकडे मार करतोय प्रदीप. हा चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, चेंडूला ऑन द टोस खेळ यावेळेला. चेंडू जातो याला शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकती आपण पाहू शकता यावेळेला 47. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47. 15.66 सरासरी. जरा ड्रिंक्स ब्रेकर जा आपण मैदानात. तर धावसंख्या 10 फलकातील 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15
आपण इथे 66च्या सरसाने धावा कुठल्या 47 धावा जगदीश पाटील यांचे आपण ते छोटे बंधुराज बघा एक बंधुराज मोठं सहकार्य करतोय कॉमेंट्री असो निवेदक असो एक बंधुराज खेळाडूंना जलपान करून येतोय पाणी ही फार महत्त्वाची गोष्ट शरीरातील पाणी कमी होता कामा नाहीये नक्की सर्व खेळाडूंना सूचना करेल की आपण सामना सुरू होण्याच्या आधी थोडासा नाश्ता करूनच मगच मैदानात उतरा थोडंसं चहा बिस्किट किंवा थोडंसं लाईट का नाश्ता होऊन आपण करा गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तो शरद ज्याने पहिल्या षटकात पॉवर प्लेमध्ये 19 धावा दिल्या आहेत त्या शरदवरती संघ नायकाने विश्वास दर्शवला आहे कारण शरद त्यांचा स्ट्रायकर गोलंदाज आहे इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का पाहायचं शरद स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता निलेश ऑन साईडला क्षेत्ररक्षण निलेशसाठी सजवलं यावेळेला शॉर्ट फाईट लेगला क्षेत्ररक्षण आहे शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण तैनात केलं जात आहे एक क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण ऑफ साईडला शॉर्ट थर्मॅन एक क्षेत्ररक्षण पॉईंटच्या 30 सर्कलच्या बाहेर डिविश पॉईंट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता लॉंग ऑफला हा चेंडू बॅकफुट गेलाय क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय बॅकफुटच गेला आणि स्क्वेअर कट करतोय चेंडू जातोय सी मार्श पार दर्जेदार चौकार बाबांनो गाडी बघूनच तुम्ही धावा जी लहान मुलं आहेत त्यांना विनंती करतो आपण गाडी बघूनच धावा कदाचित आपण वेगाने जाल आणि गाडी आली तर वेगळं काही दृश्य नको घडायला बघा आज देश संघाचे कोणी संघ नायक किंवा खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर आयोजकांशी संपर्क साधा लवकर टॉससाठी या आपण धावसंख्या 51 फ्लाइंग स्टार्ट का बॅटिंग करतोय निलेश बघा चेंडूची मॅरिट पाहतोय चेंडूला येऊन देतो आणि मग बॅटचा फेस खोलतोय अशोक पाटील जबरदस्त स्क्वेअर कट तर हे असे फटके आले ना अशोक पाटील तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो हे विश्वास तुम्हाला फटके विश्वास देऊन देणार आहे आणि जो फलंदाज ऑफसाईडला बॅटिंग करतो ना तो मैदानाच्या चौफर बॅटिंग करू शकतो आणि तीच बॅटिंग करतो इथे निलेश जबरदस्त बॅटिंग निलेश खेळतो वैयक्तिक अशोक पाटील आम्हाला सांगतात 20 धावांची खेळी करतोय टाळून देते निलेशसाठी जबरदस्त बॅटिंग शरद पुणे गोलंदाजी मार्कवर राईट मुहूर्त कडे मारा करतोय हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं अपील होतं यावेळेला तुम्ही कॉड बॅनचं अपील मेन पंचाकडे करू शकता स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला आऊट देणार नाहीये सातत्याने अशोक पाटील आपण सूचना करतो पण खेळाडू मात्र स्क्वेअर लेगच्याच पंचांकडे अपील करतात कॉड बियांचं गुरुनाथ पाटील देखील येतात स्वागत आहे आपलं देखील जगन्नाथ पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत क्रिकेटचे चाहते शरद डान्सिंग डाऊन अप्रतिम कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला क्लासिकल कव्हर ड्राईव्ह ऑफ वाली चेंडूला फेकून देतो यावेळेला कव्हर रिझल्ट मधून सी बारच्या पार चौकार डीजे मास्टर सुपर संडे मधील भरपूर लाईव्ह मध्ये आलेत खूप चांगलं संगीत ऐकवत आहेत आमच्या प्रेक्षकांना हा चेंडू ऑन साईडला फ्लिक केला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे जिथे स्क्वेअर लेगला त्याला बीट करून चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार संघाचा कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी आला असेल तर आयोजकाची संपर्क साधा धावसंख्या 10 फलकात 59 अशोक पाटील आम्हाला माहिती देत चौकार तब्बल लागल्यात या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग अशोक पाटील काय भागीदारी होताना दिसते अशोक पाटील आम्हाला माहिती देतीलच नक्कीच भागीदारी कितीची झाली शरद पुणे गोलंदाजी मार्कवर हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते थोडंसं आपण ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं तिथून मात्र बीट केलंय 8 चौकार 3 षटकार अशोक पाटील बघा किती चांगली माहिती देतात आणि फॉर्च्यून इव्हेंटचे जे आपण येतोय कैलास खूप चांगली माहिती देतात कैलास धन्यवाद शरद पुणे गोलंदाजी मार्कवर राईट मुहूर्त तिकडे मार्क करतो स्ट्राईकला निलेश
हा चेंडू यावेळेला डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा होता. कॉटन बॉलची संधी आहे, कॉल देत नाहीये, कोऑर्डिनेशन होत नाहीये. जर शरद आला होता तर शरदने वेट सांगायला पाहिजे होतं. यावेळेला आपण प्रदीप आला होता तर शरदला वेट्स करणं फार गरजेचं होतं, पण तसं काय होत नाही, कोऑर्डिनेशन होत नाही. दोघांच्या मध्ये मात्र चेंडू लँड होतोय. जीवदान मिळतोय निलेशला. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेला एकने पुढे सरते 60 धावा. अशोक पाटील बघा थोडस दबावाखाली वावरताना दिसतो. आपण ते देवीचा पाडा 40+ संघ, पण या संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे, हे विसरता कामा नाहीये. जरी 70+ धावा झाल्या तर चेस करण्याची हिंमत ठेवतायत. राजू आहे, प्रदीप आहे, विलास देखील खूप चांगली बॅटिंग करू शकतोय. धावसंख्या 60. यष्टिरक्षक प्रदीप करतोय काय, 2 चुका केल्या त्याने महत्वपूर्ण. मैदानावर तुम्ही एक चूक करता पण अख्ख्या आपण म्हणतो संघाला ती भोगावं लागते. चला बेतोडे 40+ संघाचे संघनायक आणि असदे 40+ संघाचे संघनायक टॉस साठी या. धुसके 10 फलकर्ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 60 धावा, 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. अजून अंतिम षटक बाकी आहे. त्याच्या गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला, नवनाथ. काल ह्याच गोलंदाजांनी थोडस पहिला आपण तर सुरुवातीच्या चेंडू नंतर चांगले फेकलं, पण नंतर काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी केली, विजय मिळवून दिला त्या संघाला. पण आता विकेट टेकिंग गोलंदाजी करतो का, नित्यंत गरज आहे विकेटची. ते जी भागीदारी आहे ना ती खूप मोठी होत चालली आहे. निलेश आणि आपण सुनील त्यामध्ये आक्रमक बॅटिंग करतोय तो म्हणजे निलेश, आणि तो स्ट्राईकला आहे. नवनाथ गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक अक्षा एंड कडून 16 चेंडू 37 धावांची खेळ करतो निलेश. हा चेंडू ऑन साइडला, वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार, दमदार चौकार. अशोक पाटील जरा आपण व्यवस्थित काउंटिंग करा. तुम्ही चुकला तर मी चुकणार आहे. 64 धावा 10 फलकादी लागलेत. नवनाथ पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला बॅकफुटवर गेलाय, पंच केलाय चेंडूला. चेंडू जातो एक टाकावर रिझन मधनं. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकादी आपण पाहू शकता यावेळेला 66 धावा. नवनाथ. हा चेंडू यावेळेला उंच उंच आणि लांब देखील जातोय. लॉंगॉन लॉंबच्या मधनं जातोय चेंडू सीमारेषा पार. षटकार लॉंगॉन आणि लॉंग ऑफ आहे त्याच्या मधून षटकार गेलाय. खूप जबरदस्त टायमिंग. अजूनपर्यंत मला वाटतं अशोक पाटील 50 लागली गेली नाहीये 40+च्या माध्यमातून. 40+च्या माध्यमातून नाही झाली. आज दुसरा दिवस आहे 40+चा. रेग्युलर क्रिकेटमध्ये लागल्यात 50 धावा. केतन म्हात्रे म्हणजे समीकरण झाले 50 धावा कुठणारच. बऱ्याचशा स्पर्धेतून गाडी देखील घेऊन जातो तो. बली भोईरची पण एक 50 लागले. काही खेळाडू राजू काटे असे आहेत ना, कधी मैदानावर गेल्यावर त्यांची बॅटिंगच आपोआपच चांगली होते. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सायकल निलेश. हा चेंडू बॅकफुटवर जाऊन या बेला आपण पंच करतो. पुन्हा एकदा चेंडूला डिप्लॉंग ऑफला चेंडू जातोय. चेंडू फीड होईल. धाव दुसरी घातक ठरू शकत होती. बॅटिंग नाहीये. ओव्हरथ्रूच्या माध्यमातून देखील धावा मिळत आहेत. धावा धावा आणि धावा. चार धावा. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता या बेला 76 धावा. आणि निलेश वैयक्तिक पोहोचतोय आपण बोलले तर 45 चेंडू बाकी आहेत. अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत 2 चेंडू बाकी आहेत. 16 चेंडू 45 धावा. जर निलेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या जरूर झाल्या पाहिजेत. का बॅटिंग करतो, अप्रतिम बॅटिंग, कोमल बाद झाला. आणि नंतर मात्र मैदानात गेल्यानंतर जणू काय डगआउट मधून सेट डाऊन होऊन गेलेला दिसतो हा फलंदाज. काय बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग. नवनाथ गोलंदाजी मार्कवर.
चर्चा सुरू आहेत आपल्या व्यासपीठाच्या मागे. 7 चौकार 1 षटकार की 50 धावा होतील का? नक्कीच होऊ शकतात. 76 धावा. हा चेंडू यावेळेला लाईन पावी लागणारे. चेंडू सोडून दिलाय. पंच वाईड चेकून करतायत. अवांतर धावेने भर धावसंख्या 10 फलकाती 1 गडी बाद 77. पिसवली 40+ संघाने मोठं लक्ष उभारलंय आता. चला बेतोडे 40+ संघ संघनायक असदे 40+ संघ संघनायक टॉस साठी या. हा चेंडू खूप चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला क्षेत्ररक्षक प्रदीप आहे पण मिस फील्ड होते. चेंडू सीमा पार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 81 धावा. अशोक पाटील 50 धावा झाल्या ना. तुम्हाला जर तुम्ही सामना जिंकला तर आत्मविश्वास प्राप्त होतो की तुम्ही या खेळपट्टीवर चांगली बॅटिंग करू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नाहीये. प्रदीपने भरपूर प्रयत्न केले पण फटक्यामध्ये ताकद जबरदस्त होती. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला खेळलाय. चेंडू गेला यावेळेला बॅकवर्ड स्कोअर लागला. डीप मधला क्षेत्ररक्षक आलाय. 2 धावा इथे कंप्लीट होणार नाहीये. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 10 फलकाती 82 आणि निलेशने 50 धावा कुठल्या आहेत? निलेश जरा बाहेर दाखवा. थोडासा दमछाक देखील होता. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत जोपर्यंत निलेश डगाडू मध्ये येत नाही तोपर्यंत. काय बॅटिंग केली. अप्रतिम बॅटिंग. 82 धावा धावा फलकावरती लागलेत. 83 धावांचं लक्ष असणार यावेळेला जगदीश पाटील. 5 षटकामध्ये 16.6च्या सरासरी धावा कुटायच्या क्षमता आहे देवीजापाडा संघाकडे. राजूला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. विलासला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. आपण प्रदीपला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. बॅटिंग चांगली आहे या संघाकडे. तर चला नेक्स्ट मॅच बेतवडे 40+ आणि आजदे दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपल्याला अगोदर सूचित केलं होतं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. चला बेतवडे आणि आजदे दोन्ही टीमचे कॅप्टन या. पण चला टॉस करण्यासाठी या. का वेळ करता आपण आजदे टीम आणि बेतवडे इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा असतो हे लक्षात ठेवा. जे ग्रामीण असोसिएशनचे नियम आहेत ते आपल्याला फॉलो करावे लागतील. हॅलो. आईगावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये नियम आहेत. जर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी ना आले तर त्याच्यानंतर थोडा आणखीन वेट केला जाईल 3 षटकापर्यंत. जर 3 षटक संपल्यानंतर कोणताही कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर त्या संघाला पेनल्टी दिली जाईल हे लक्षात ठेवा. थँक्यू सो मच बाळूदादा पाटील. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आईगावदेवी क्रिकेट संघ आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर येथे धाबांचा पाऊस पडला. एकूण धाबा बनवल्या गेल्या 82 धाबा आणि 83 धाबांचं लक्ष्य आहे. आणि निलेश पांचालने केलेल्या 18 बॉलमध्ये 50 धाबा.
या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक पाहायला मिळालं. मात्र 40+ संघाच्या वतीने पहिलं अर्धशतक निलेश पांचालने ठोकलं, ते सुद्धा पहिल्या सामन्यामध्ये. कारण रेग्युलर मधून पहिल्याच सामन्यामध्ये बरेचसे रेकॉर्ड बनले. पहिल्या दिवसामध्ये 6 चेंडू 6 षटकार, 4 चेंडू 4 षटकार, 3 चेंडू 3 षटकार पाहायला मिळालं. मात्र पहिल्या दिवसामध्ये एकाही फलंदाजाला 50 करता आली नाही आहे. मात्र दुसऱ्या दिवसात पहिल्या सामन्यामध्ये केतन मात्रेने कुठल्या त्या 56 धावा आणि तिसऱ्या दिवसामध्ये बली भोईरने 16 बॉल 51 धावा काकडवल टीमच्या बाजूने कुठल्या गेल्यात. आणि आता या पिसिवली टीमच्या खेळाडू निलेश पांचालने बनवल्यात त्या 50 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा विपक्ष गावदेवी पिसवली, या दोन टीम मध्ये सामना या मैदानावरती पाहायला मिळतो आपल्याला. 5 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी धावसंख्या आपल्याला चेस करायची आहे. तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चांगला खेळ करा, प्रेक्षकांची मनं जिंका. असं नाहीये की इथे 82 धाबा जमवल्यात, मात्र आपण 83 धाबा कशा करायच्या. कारण या मैदानाचा इतिहास आहे की धाबा येथे चेस होतात. त्यामुळे आपण धाबा येथे 83 बनवल्या जातील की त्यांना रोखलं जाईल. गोलंदाज कोमल भोईर पहिलं षटक घेऊन गावदेवी पिसवली टीमच्या वतीने. सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला. विलास म्हात्रे आणि प्रदीप म्हात्रे. स्ट्राईकला पाहतो विलासला. राऊंड विकेट. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं. पॅडवरती चेंडू आदलतोय आणि चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एकेरी धाव. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव एकवटली जातोय. एक या धावसंख्येवरती खातं खुलं केलं जातोय. यावेळेला चांगला बॉल आउटसाइड ऑफस्टंपला पिचिंग केला जातोय आणि चेंडू जातोय तो डॉट. चांगली गोलंदाजी करावी लागेल. दुसरीकडे चांगली फलंदाजी, जरी सुद्धा 83 धावांचं भलं मोठं लक्ष असलं. आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी. कोमल भोईरला पाहतोय ज्या पद्धतीने सुरुवात केली होती डावाच्या आक्रमकतेने, मात्र आता गोलंदाजी येते भेदकता, विविधता आणि विभिन्नता दाखवत असताना गोलंदाज कोमल भोईरला पाहतोय. एस्टेनच्या माग यावेळेस फटका चांगला आहे. क्रॉस द लाईन झाल्यात आणि चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेला. पहिला संघर्षमय चौकार. तर बेतवडे संघ उपस्थित राहिला. आज टीम चला जगन्नाथ पाटील यांचं आगमन झालंय बेतवडे गावचे. या मंचावरती स्वागत आहे आपलं. आज टीम
कोमल याबेलेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि जेल ड्रॉप. वेगाने चेंडूवरती आले आणि तोपर्यंत ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय. नंदू होते लॉंग ऑफला, मात्र जसा झेल आला तसा मात्र धाव एक पडली. पुढे चेंडूवरती ताबा मिळवायला आले, मात्र चेंडू आणि तो त्यांचा ताळमेळ होताना तो जमला नाहीये. आणि पद्माकर भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. कॅप्टन पाहू शकाल आपण इन ऍक्शन मध्ये. बेटवडे टीमला आत्ताचा फटका. बराच वेळ चेंडू हवेत होता, नोमॅन लँड्स मध्ये पडतोय आणि चेंडू जातोय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर 11 धावा धावपळकावरती. पहिल्या षटकात 2 चौकार पाहायला मिळाले. एकेरी धाव आली, एक दुहेरी धाव आली, एक चेंडू डाट फेकला झाला. म्हणजे अत्यंत नाट्यमयरित्या षटक हे हाताळलं गेलं. आणि आता मात्र 11 धावा धावपळकावरती पाहा मिळतात. एकूण 83 धावांचं लक्ष होतं 5 षटकामध्ये. 16.66 च्या सरासरीने आस्किंग रन रेट ठेवायचा आहे. तो मात्र या लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाडा टीमला. याबेले शॉट अंपुल केलं जातं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि सापळा रचला होता. कारण सुनील भोईरला माहिती होती कशा प्रकारे चेंडू फेकायचा आणि 5वा चेंडू फेकलाय. फलंदाजाला बाद केला जातोय. पहिला विकेट. सुनील भोईर दुसरं षटक पहा मिळतो आपल्याला. क्रॉस द लाईन झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. आउटफील्ड पास आणि चेंडू जाईल सीमा रेषे पलीकडे. चौकार. प्रदीपच्या बॅटमधून आज चौकार पाहायला मिळतोय. 1 डाऊनचा फलंदाज राजू आल्यात मैदानामध्ये आणि अद्यापर्यंत तिसरा चौकार या इनिंग मध्ये पाहतोय. दुसरं षटक मार्ग 7चा बॉल. व्हाट अ शॉट. सुपर. आणि चेंडू थोडासा सीमारेषेच्या आतमध्ये भिसावलाय. मात्र चौकार आहे की षटकार सांगतात. त्या ठिकाणी खेळाडू आहेत, प्रेक्षक वर्ग आहे. चौकार.
4 धावा आहेत. तर तिथे प्रेक्षक वर्ग आहे किंवा आमचे स्वयंसेवक सुद्धा आहेत. आणि या 4 धावा मिळाल्यात. फलंदाज पाहतोय आपण प्रदीपला, जो सलामीचा फलंदाज आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मिडऑफचा क्षेत्ररक्षक होत्या, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू फ्लाय होतोय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. आणखीन एक चौकार. तर लागोपाठ 4 चौकार ठोकल्यात प्रदीपने. चांगली फलंदाजी, कारण त्यानं सुद्धा प्रत्येक षटकामागे 16ची सरासरी कायम ठेवायची आहे, 16.60. त्यामुळे ते प्रयत्न करावे लागते. चांगले बॅकफुटला जाऊन सुपर, अत्यंत चांगला फटका. चेंडू जाय डीपिश कव्हरच्या मधून 4 धावेसाठी आणखीन एक चौकार आणि लागोपाठ 5 बॉल 5 चौकार. तर लागोपाठ 5 चेंडू 5 चौकार ठोकल्यात. 9 चेंडू 26 धाबांवरती खेळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक होते, बनतील प्रेक्षक आणि चौकार. जरा जोरदार टाळ्या होत्या. फलंदाज प्रदीप मात्र 6 चेंडूवरती 7 चौकार ठोकल्यात. व्हेरी गुड बॅटिंग. मात्रे याने 6 बॉलवरती 7 चौकार ठोकल्यात, कारण ह्या ओव्हरमध्ये 6 चेंडूवरती 5 चौकार आणि मागच्या ओव्हरमध्ये ज्याने 1 चौकार ठोकला होता. म्हणजे 6 चेंडू फेस करत असताना या स्पर्धेमध्ये आता चित्र पाहायला मिळाला. कारण पहिल्या दिवसामध्ये खार्डी टीमच्या वतीने प्रल्हाद पाटीलने 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते आणि आता 40+ मधून 6 बॉलवरती 7 चौकार ठोकतोय तो प्रदीप मात्रे. धावसंख्या धावपळकावरती 2 षटकात 31 धावा. 31 धावा धावपळकावरती. मॅनेटरी पॉवर प्लेची 2 षटकं होती, त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी केली आहे, कारण गरज होती चांगल्या फलंदाजीची आणि तो स्टार्ट मिळवून देतोय. यस, कॅप घेऊन जा खेळाडूला. दोन षटकांचा खेळ संपला. 31 धावा धावपळकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज कोमल गोलंदाजी मार्कवरती आला. आता मात्र जी पॉवर प्लेची षटकं होती ना, त्याच्यामध्ये धाबा आल्या आणि क्षेत्ररक्षण पूर्णपणे आता विखुरलेलं पाहायला मिळेल. तर एकूण 83 धाबांचं लक्ष होतं. आता मात्र 31 धाबा धावपळकावरती आहेत. येणारे 18 बॉल आणि 52 धाब्याची गरज. 18 चेंडू 52 धाबा. राऊंडी विकेट आल्यात. कोमल स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण राजू मात्रे. पहिलाच बॉल. पुन्हा एकदा क्रॉस होण्याचा प्रयत्न. गुड फिल्डिंग. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं जातोय. तोपर्यंत मिळते ती
एकेरी धाव. 32 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अद्याप ही सुरुवात छान केली आहे, मात्र तिचं सातत्य कायम ठेवावं लागेल, सातत्य टिकवावं लागेल मॅच मध्ये. आज टीमचे कॅप्टन पहा, मी वारंवार तुम्हाला सूचना देतो, 3 षटकं फेकण्याच्या अगोदर जर कॅप्टन यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, फटका तर चांगला आहे, टायमिंग सुद्धा सुरेख आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आज पोटी प्लसचे कॅप्टन श्यामदादा पाटील आणि अकॅडमीचे सुद्धा ते कोच आहेत, त्यांचं आगमन झालंय. सरचे स्वागत दादा, या. अतिशय चांगली फलंदाजी पाहतोय आपण प्रदीप म्हात्रे. आज मात्र प्रदीप पेटून उठलाय या ठिकाणी, कारण त्यानं धावा सुद्धा 83 बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला बेगाने केल्या, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत नंदू. समोर एक जा मिळेल, दुसरे धावेचा प्रयत्न होता मात्र नाही आहे. एकेरी धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. चांगली पैकी होती, त्यामुळे इथे एकच धाव संख्येवरती समाधान व्यक्त करावं लागले. प्रदीपचा विचार केला तर चांगली फलंदाजी केली, अद्यापर्यंत 12 चेंडू फेस केल्यात आणि 37. यावेळेस चांगला बॉल डायरेक्ट देण्याचा प्रयत्न, एकेरी धाव नाहीये. थोडस मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. एकाग्रता असते ना, ती मैदानावरती फार महत्वाची असते. जेव्हा आपण क्षेत्ररक्षक करता, जेव्हा आपण बॅटिंग करत असताना, तेव्हा 2 बॅट्समन मध्ये मग आता तसं चित्र पाहायला मिळत नाहीये, त्यामुळे ते आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न गरज होती का भाऊ पाटील? निश्चित पाहिलं तर गरज नव्हती मी म्हणेन. नक्कीच दुधारी तलवार फटका, लगी तो आबादी नाही लगी तो बर्बादी. आणि ह्या वेळेला सरळ बॅटने जर धावा येतात तर जगदीश पाटील, हा तुम्ही अशा प्रकारचा शॉर्ट सिलेक्शन का करता? हा आत्मघाती फटका आहे जगदीश पाटील. तर निश्चित या फटक्यावरती मोठा फटका खेळता आला असता, तर त्यांनी सुद्धा कॉन्फिडन्स दाखवला की जर बॅटला स्पर्श झाला तर 4 धावा तरी मिळते. या अनुषंगाने फटका खेळला. पुढे आल्यात, पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड कमबॅक, अतिशय चांगला कमबॅक दाखवला जातो. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावपळकावरती झाली आहे 39 धाबा. 39 3 षटकामध्ये झाल्यात. आता मात्र 44 धाबांची गरज होती. येणारे 12 बॉल आणि 44 धाबा. सामना जरी थोडासा महागडा असला तरी सोपा करू शकतात, कारण अद्यापही काही बिघडलं नाही आहे. ते देवीचं पाड्याचं टीमचं चांगली फलंदाजी झाली तर सामना त्यांच्या बाजूने पाहायला मिळेल. जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जे त्यांचे भाऊ पाटील असतील आणि टॉस केला जाईल प्रेमनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. एकीकडे आजदे आणि त्याला फाईट करेल तो मात्र बेतवडे संघ. तो प्रेमनाथ पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस करतात टॉस बॉक्स मध्ये. बेस्ट ऑफ लक गुरुनाथ पाटील, बेस्ट ऑफ लक श्याम पाटील. टॉस करायचंय बघा. 2 षटकाच्या आधीचा चेंडू हरवला, फुटला तर नवीन त्यानंतर जुना चेंडू मिळणार. टॉस करायचंय. प्रेमनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय. टॉस जिंकला आपण म्हणजे तर आज हॅलो बॅटिंग घेऊ. बॅटिंग कराल तर आपण विपक्ष संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवाल? 60 ते 70 धावांचं. 60 ते 70 असे कोणते फलंदाजी ज्यांनी चांगली बॅटिंग केली तर तुम्ही 60 ते 70 धावांचं लक्ष ठेवाल बेतोडे संघासमोर? घनश्याम आहे, अमोल आहे, राजू आहे. या योजनेबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप चांगला प्रकार आहे आणि ग्राउंड बघाल तर आम्हाला असं बघायलाही भेटत नाही.
क्या बात आहे विश ऑफ लक. तर टॉस बॉक्स आपण आता जाऊया गुरुनाथ पाटील. एक मिनिट गुरुनाथ पाटील जास्ती काही विचारणार नाहीये. तर टॉस बॉक्स मध्ये न्यूज येते की टॉस जिंकलाय अजय संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच धन्यवाद बाळूदादा पाटील. तर टॉस जिंकला आजचे संघ आणि आजचे संघ म्हटलं की आमचे केशवदादा काळण यांची टीम पाहायला मिळतो. त्यांची घरवली टीम आहे आणि ह्याच गावातील एक विद्यमान नगरसेवक म्हणून प्रचलित असणारे विनोददादा काळण यांचा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज पाहतोय निलेश पांचाळला, ज्याने याच पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलंय. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप फाईन लेगला निघून जातोय आणि पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. बारा चेंडू 44 धाबांची गरज होती. आता 11 बॉल 40 धाब्या आहेत. अद्याप काही बिघडलं नाही आहे, कारण हे जे दोन फलंदाज आहेत ना अतिशय चांगली फलंदाजी करतात. अद्याप पाहिलं तर सलामीचा फलंदाज एक कैलास बाद झाले, त्याच्यानंतर मात्र प्रदीप आणि राजू या दोन फलंदाजाने डाबा आकार देण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत आता इथूनच षटकापर्यंत पोहोचल्यात. चांगला बॉल होता, पुढ्यात फेकला होता, अगदी पुढ्यात. नंतर चेंडू गेलाय तो डॉट पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. त्याच्यानंतर डॉट बॉल पाहा मिळतो आपल्याला. आता मात्र 10 बॉल आणि करायच्या ते 40 धाबा. प्रत्येक बॉलवरती मोठ्या पडक्याची गरज आहे, कारण या मैदानावरती धाबा होतात, चेस सुद्धा खेळल्या जातात. असं चित्र पाहायला मिळतो आपल्याला. गेल्या 5 दिवसापासून पाहतोय या स्पर्धेमध्ये. आताचा बॉल फाईट जास्त दिली आहे, स्पीड साऊंड मात्र जास्त, उंची लांबी कमी, जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये आणि झेल झालाय तो ड्रॉप. येथे धावा आणि धावाच मिळतील, कदाचित 3 धावा. 3 चौथ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र 3 धावा पहा मिळाले आपल्याला. प्रदीपने मात्र अद्यापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. दुसरीकडे राजू त्याला योग्य तो साथ देण्याचा प्रयत्न करतोय. 15 चेंडू 44 धाबांवरती खेळतोय तो. प्रदीपला पाहतोय आपण. यावेळेस क्रॉस द लाईन, चेंडूची लाईन पाहावी लागेल. निश्चित पंच भीमाजी काळण यांचा इशारा आलाय वाईट बॉल. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे. राजू स्ट्राईकला आहेत, मात्र पुन्हा एकदा अर्धशतक झळकावेल का, कारण 40+ हंगाम आहे. 40+ क्रिकेटचा ज्वर, क्रिकेटचा नाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलं तर पहिल्याच सामन्यामध्ये या दुसऱ्या दिवसामध्ये अर्धशतक पाहायला मिळालं आपल्याला. या स्टॉपेज लागतोय, चेंडू पाठीमागे आणि चौकाराच्या दिशेने क्षेत्ररक्षकांनी चेंडू यांची शर्यत लागली आहे, मात्र शर्यत जिंकली आहे या ठिकाणी चेंडूने, अर्थातच चौकार. एक्कावन्न धाबा, नाही टोटल स्कोर झालाय 51. तर निश्चित राजू स्ट्राईक वरती आहे, कारण नॉन स्ट्राईकिंगला प्रदीप आहे, त्याच्या मात्र धाबा झाल्यात त्या 44 धाबा झाल्यात. चांगली इनिंग साकारत असताना पुन्हा एकदा क्रॉस झाले होते. चेंडूची लाईन वाईट आहे. यास कारण एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप, दिस कॉल बी वाईट असं चित्र पहा मिळतं आपल्याला. आणि वाईटचा इशाराला 1 धाव मिळाली आहे. तर या ठिकाणी पाहतो आपण आणखीन 1 धाव मिळाली आहे. गोलंदाज थोडासा महागडा ठरत असताना, कारण ज्या 83 धाबांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा तोच फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगच्या दिशेला आणि एकेरी धाव मिळेल. आता 4 धावा मिळाल्या असत्या, मात्र क्षेत्ररक्षक पूर्णपणे चांगलं सजवलं गेलंय. आणि एकूण धावसंख्या पाहिली तर आता अशोक पाटील माहिती देतील आम्हाला. 53 धाबा.
अद्याप 30 धाब्याची गरज आहे. एखादा दुसरा मोठा फटका येणं अपेक्षित आहे या चेंडूवरती आणि स्ट्राईक वरती 44 धाबांवरती खेळतोय तो प्रदीप म्हात्रे. चांगली फलंदाजी झाली आहे. प्रदीप पुन्हा एकदा पुढे निघाले आहेत. फटका तर चांगला आहे आणि धावा सुद्धा मिळतील त्या 4. चेंडू जाईल डी पेक्षा कव्हरच्या दिशेला. चौकार आणि 48 धाबांवरती खेळतोय. गुड बॅटिंग. आता 57 धाबा गरज आहे ती 6 बॉल 26. 6 चेंडू 26 धाबांची गरज आहे. आत्ता मात्र 6 चेंडू 26 धाबा होतील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर मात्र आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. दोन्ही संघ आता कसोशीने प्रयत्न करतात की सामना जिंकायचा आहे. कारण देवीच्या पाड्याने सुरुवातीला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण दाखवलं. पहिल्या सत्रामध्ये स्क्वेअर गोलंदाजी केली त्यामुळे त्याचा फायदा उठवला. 6 चेंडू 26. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका. जास्त वेळ झालाय सामन्यासाठी लक्षात ठेवा. त्यामुळे आता 6 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. देवीचा पाडा टीमने सुद्धा चांगली कंबर कसली आहे. कारण देवीचा पाडा म्हटला की एक आक्रमक शैलीचा फलंदाज जो रेग्युलर खेळतोय त्याचं नाव आहे राम म्हात्रे. त्याचा संघ पाहायला मिळतोय. गतवर्षी त्यांनी सुद्धा रेकॉर्ड प्रस्थापित केला. मात्र एक हँडसम पर्सनॅलिटी असणारा खेळाडू पाहायला मिळतो आणि त्याचं योगदान नेहमीच चांगलं राहिलं आहे. मात्र आता हे 40+ खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करत असताना आज मात्र कुठे का होईना जितूची कमतरता त्यांना भासेल. त्यामुळे 6 बॉल 26 धाब्याची गरज आहे. 6 चेंडू 26 धाबा होतील का मैदानावरती? का होणार नाहीये? कारण एकीकडे राजू आहे दुसरीकडे फलंदाज प्रदीप आहे जो 48 या धावसंख्येवरती खेळतोय आणि आता मात्र शेवटचं षटक गोलंदाज वासुदेव भोईर. शेवटचं षटक मात्र आता थोडासा विचार करावा लागेल पिसवली टीमला. निश्चितच 2 षटकारांची 2 मोठ्या फटक्यांची सुरुवातीला गरज आहे. कारण एका दुसरी धाबाली एखादा चेंडू डॉट गेला तर सामना पुन्हा एकदा पिसवली टीमच्या बाजूने पाहा मिळेल. मात्र या सकाळच्या आल्हाददायक वातावरणामध्ये चला जास्त वेळ करू नका प्लीज. क्षेत्ररक्षण लावून घ्या. वारंवार सूचना देतोय आम्ही. 1 तास झाला या सामन्याला आणि लक्षात ठेवा 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग पूर्ण करायची असते. 6 चेंडू 26. हो येते नाहीये ते पाहावं लागेल. नाही आपण खेळाडू कक्षामध्ये शांत राहा. कारण हा कदाचित चेंडू डेड बॉल. कारण असे सुद्धा क्लिप आल्या होत्या बऱ्याच वेळा आपण क्लिप पाहायला मिळाल्यात. मात्र त्या फलंदाजाने पुढे येऊन खेळल्यात. थांबा 1 मिनिट नाहीये. पंच आहेत त्या ठिकाणी. यावेळेस क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू गेलाय तो डॉट. पहिलाच बॉल डॉट. 5 चेंडू 26 धाबा. अद्याप मॅच संपली नाहीये कारण एक उच्चतम स्कोर बनवला गेला आणि तो चेस करत असताना टीम लोटोआई क्रिकेट संघ देवीचा पाडा पुन्हा एकदा क्रॉस द लाईन झाल्या. चेंडू डीप फाईन लेगला बेगाने निघून जातोय. क्षेत्ररक्षक आलेत मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारे 4 बॉल आणि 22 धाब्याची गरज. चौकार आलाय. मगाशी चेंडू डॉट होता. आता मात्र षटकारांची गरज आहे तुण देवीचा पाडा टीमला. यावेळेस आउटसाइड अपस्टंप. पंच बाहेरची कोण करतात. लाईन मात्र चुकीची आहे. आता मात्र 21 धाब्याची गरज आहे तुण. काल सुद्धा एक सामना असाच पाहायला मिळाला. देसाई विपक्ष शीळ. 2 चेंडू 11 धावांची गरज असताना त्या 11 धावा बनवल्या दिनेश काटेने.
आणि क्रॉस झाल्यात. पुन्हा एकदा लॉंगलेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या आबाक्याच्या बाहेर जातोय चेंडू 4 धाब्यासाठी. आणि आता मात्र बनवायच्या त्या 3 चेंडूवरती 17. चेंडू 17 धाबा. आता काय होणार मैदानामध्ये, कारण एकच षटकार आलाय आणि सर्व काही चौकार पाहा मिळतात. चला जास्त वेळ एकत्र येऊ नका, लगेच सामना सुरू करा, लगेच सामना सुरू करा प्लीज. आता 3 चेंडू 17 धाबा. काल 2 चेंडू 11 होत्या, आज 3 चेंडू 17 आहेत. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जातंय. पुढे येऊन खेळल्यात. आता मात्र फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू करतो हवाई सफर. षटकार. सामना असत होता. मी मगाशी सांगितलं बाळू पाटील की ज्या वेळेस देसाई संघ गोलंदाजी करत होता आणि शील संघ फलंदाजी करत होता, त्यावेळेस मात्र दिनेश काटेने एक चौकार एक षटकार ठोकला. 2 चेंडू 11. आणि आता सध्या समीकरण पाहायला मिळतोय 2 चेंडू 11 धाब्याची गरज. 2 चेंडू 11 धाबा. फलंदाज पाहतोय राजूला. 2 चेंडू 11 धाबा. थोडस का होईना सुटकेचा निश्वास सोडला असेल टीम गावदेवी पिसवली संघाने. जगदीश पाटील आता दोन्ही बाजूने संघर्ष करावा लागतोय. जर इथून या चेंडू षटकार आला तर मात्र दबाव निर्माण होईल गोलंदाजांवर. 2 चेंडू 11 धाबा. आत्ताचा बॉल फार महत्वाचा असेल. गोलंदाजावरती प्रेशर पाहायला मिळतोय, कारण फलंदाज द्विधा मनस्थितीत नसावा. आता राजूने चांगली फलंदाजी केली आहे. फुलटॉस आणि काय घडलंय पाहायला मिळतोय. पुन्हा एक षटकार आणि हा षटकार पाहतोय आपण. व्हॉट इनिंग, व्हॉट इनिंग, सुपर. थँक्यू डीजे. जगदीश पाटील कारण पंचांनी या ठिकाणी कोणताही इशारा केला नाहीये, त्यामुळे 1 चेंडू 5 धाब्याची गरज आहे. आणि राजू मात्र सामना जिंकून देईल का आपल्या टीमला. येणारा 1 बॉल, जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 बॉल 5 ची मॅच आहे. कालचा सामना आठवतोय आणि आजचा सामना सुद्धा पाहा मिळतोय. 1 बॉल 5 धाब्याची गरज. येथे षटकार टोकावर लागेल राजू मात्रेला, ज्याने या संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्यात. तो राजू मात्र मैदानावरती पाहायला मिळतोय. 1 बॉल 5, जरा जोरदार टाळ्या. आणि आता मात्र नाहीये, चेंडू गेलाय तो डॉट. काय घडला, अतिशय चांगला चेंडू फेकला आउटसाइड ऑफ स्टंपला, बॅटम पॅड मधून गेलाय. आणि आता मात्र ते 4 धाब्याने सामना पराभव स्वीकारावा लागतोय तो टीम लोटवाई क्रिकेट संघ देवीचा पाड्याला. चला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आपण. टीम बेतवडे संघ जास्त उशीर करू नका, कारण या मॅच मध्ये या मॅच साठी खूप वेळ गेलाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरेल तो मात्र अर्धशतक साकारणारा निलेश